नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गुड्डू आता साहित्य घेऊन आलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्याने जीवाने जे काही सगळं साहित्य आणलेलं असतं, ते काही बनवलेलं असतं, ते सगळं जीवा तिथंच टाकून गेलेलं असतं. ते सगळं घेऊन गुड्डू तिथं आलेला असतो. तेव्हा मात्र नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. नंदिनी पाहते तर गुड्डूने त्याची ट्रॅव्हल बॅग, त्याचबरोबर पाठीवरती एक बॅग अडकवलेली असते आणि तो निघालेला असतो आणि म्हणतो की हे जीवा भैयाचं आहे आणि हे तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नाहीतर कचऱ्यात टाकून द्या. मग त्याच्याकडे जी सुटकेस आहे ती पाहून नंदिनी त्याला विचारते, पण तुम्ही कुठं चाललाय? तेव्हा तो म्हणतो की मी ही नोकरी सोडून चाललोय, मी माझ्या गावी चाललोय. कारण माझ्या पिंकीला जेव्हा तुमचं आणि जीवादादाचं कळलं, तेव्हा ठरलं, पिंकीने मला सांगितलं की नंदिनी भाऊसारखं मी तुला कधीच धोका देणार नाही आणि माझी पिंकी माझ्यासोबत आहे, त्याच्यामुळं मी चाललेलो आहे. मला नाही राहायचं इथं. जाताना जीवादादांनी माझं नीट केलेलं आहे. माझं आणि पिंकीचं नातं नीट झालेलं आहे आणि आम्ही एकत्र राहणार आहोत. असं सगळं आता गुड्डू बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनीला कळायचं बंद झालेलं असतं गुड्डूचे ते शब्द ऐकून. तेव्हा गुड्डू म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माझे बाबूजी मला नेहमी सांगतात, मनात काही ठेवायचं नसतं. असं म्हणत गुड्डू गुड्डू त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो, तो सांगत असतो. त्याला जे काही वाटतंय त्या सगळ्या गोष्टी तो बोलून दाखवत असतो. तेव्हा मात्र नंदिनीला धक्का बसलेला असतो. गुड्डू म्हणतो की जे काय झालेलं आहे ते तुम्ही पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने वागलेला आहात. हे सगळं तुम्ही असं वागायची अजिबात गरज नव्हती. असं म्हणत गुड्डू बोलत असतो. तो म्हणतो की त्या दिवशी, म्हणजे तुमचा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम होता, त्या दिवशी तुमचा अंघोळीचा व्हिडिओ, म्हणजे जीवादादाच्या अंघोळीचा व्हिडिओ जो पब्लिक झाला, तो जीवादादाने नव्हता टाकलेला. तो माझ्याकडून पब्लिक झालेला होता, असं तो सगळ्यांना तिला सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनी पाहतच राहते. नंदिनीला कळतच नाही आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. तो सांगत असतो की हो, मी खरंच सांगतोय, कारण तो व्हिडिओ माझ्याकडून झाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे नंतर जेव्हा तुम्हाला असं वाटलं की ते लेटर, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ज्या चिठ्ठ्या आहेत, ते जीवादादा स्वतःच लिहितात आणि बुके देतात, तर हे असं काहीही झालेलं नव्हतं. खरं तर ते सगळं माझ्यामुळं झालं होतं. जीवादादा त्यांची रिक्षा धुत होते तेव्हा बुके आला म्हणून मी तुम्हाला ओरडून सांगत होतो आणि तेव्हा त्याच्याबरोबरची जी चिठ्ठी होती ती त्या बादलीत पडली आणि ती भिजली. तेव्हा मीच सांगितलं जीवादादाला की ती चिठ्ठी लिहा तुम्ही, कारण चिठ्ठी आली ही गोष्ट कोणाला माहिती आहे? ती तर आपल्यालाच माहिती आहे फक्त. नंदिनी भाऊला कुठं माहिती आहे की काय झालेलं आहे ते? असं तो बोलत असतो. तेव्हा नंदिनीलाही धक्का बसतो आणि नंदिनी म्हणू लागते की हे सगळं काय चाललंय? तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की नाही, मला माहिती आहे हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तो सांगत असतो, नंदिनीला धक्का बसत असतो की हे सगळं काय होतंय? मी चुकीचा तर विचार केला नाही ना? असा विचार तिच्या मनात सुरू झालेला असतो आणि गुड्डू रडत असतो. गुड्डू रडत रडत त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तो इकडे नंदिनीला सांगत आहे आणि नंदिनीला म्हणत आहे की जे काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये जीवादादांची चूकच नाही आहे. इवन दारूच्या बाबतीत सुद्धा जे काय घडलेलं होतं ते माझ्यामुळं घडलेलं आहे, असं तो सांगू लागतो. नंदिनी म्हणते म्हणजे? तो म्हणतो की दारू तर मी आणली होती प्यायला. मला जीवादादा नेहमी सांगायचा दारू प्यायची नाही, कारण त्याचं असं म्हणणं असायचं दारू पिली की त्यानंतर आपल्याला खूप मोठा तसला कडू काढा प्यावा लागतो, असं तो सांगायचा. कारण तो तर दारूपासून नफरत करायचा, असं तो सांगतो. तेव्हा मात्र नंदिनीला धक्का बसतो आणि तो निघालेला असतो. कारण त्या दिवशी ती दारू मी माझ्यासाठी आणलेली होती आणि तुम्ही पाणी म्हणून ती पिऊन टाकली. खरं तर या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या नव्हत्या, कारण तुम्ही खूप मोठा गैरसमज केलेला आहे. जीवादादासारखा माणूस मिळणार नाही, एवढा चांगला तो आहे, असं इकडे गुड्डू सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनीला आता धक्का बसतो. आपण हे सगळं काय करून बसलेलो आहोत? आपण ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत? त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी विचार करत आहे आणि त्यासोबतच इकडे आता काव्या असते आणि काव्या विचारते विक्रमला, काय झालं? जीवा जेवला का? तेव्हा विक्रम सांगतो की हो. मग जीवा जेवला आहे ही गोष्ट कळते. काव्या म्हणत असते की काय झालं बाबा? तेव्हा विक्रम म्हणत असतो की नेहमी जेवतो तसा नाही जेवला, जसा जीवा जेवतो तसा नाही. त्याने ताट घेतलं आणि जेवायला सुरुवात केली.
त्याने विचारच केलेला नाही आहे की हे सगळं काय घडतं आहे. खरं तर त्याच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे मलाही माहिती आहे. जे काही घडायला नको होतं त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण काय करणार सांग ना, कारण एका प्रेमभंग झालेला तो आहे आणि त्याच्यावरती केवढा मोठा अन्याय होतोय. आज मला ना वाईट वाटतंय. एक बाप म्हणून तो काही करू शकतो. मी त्याला म्हटलं की मी आज तुझ्यासोबत झोपतो, तेव्हा तो म्हणाला की नका काळजी करू, मी असे डोळे उघडे ठेवून झोपणार आहे. मग तुम्हाला झोप येईल का? तुम्ही नका इथे थांबू, असं म्हणत त्याने मला जायला सांगितलं. विक्रमने स्वतःहून ते ताट जे जीवाने जेवण केलेलं आहे ते ताट तो काव्याला दाखवत असतो आणि काव्याला म्हणत असतो की हे बघ, अशा पद्धतीने जेवला आहे तो. तेव्हा काव्या म्हणते की बाबा काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आपण आहोत ना, आपण करूया सगळ्या गोष्टी नीट, असं काव्या समजून सांगू लागते. काव्याला खरं तर काळजी वाटत असते. आणि मग इकडे काव्या म्हणते मी बोलते. तेव्हा विक्रम म्हणतो की तो बोलेल तुझ्याशी. काव्या म्हणते मी बोलते त्याच्याशी. मग काव्या जीवाशी बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये जाते. तेव्हा जीवा खाली येतो आणि म्हणतो बस झालं, नंदिनीबद्दल काही समजवणार असतील तर मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण मला माहिती आहे काय झालेलं आहे. सगळं संपलंय का आता? किती वेळा प्रयत्न करायचे असतात? 21 दिवस दिले मी, काय नाही केलं ते विचार तिच्यासाठी, पण तिला त्याची किंमतच नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते की काय हे सगळं जीवा, तू तर मला ते जॅपनीज टेक्नॉलॉजी आणि युसुफ वगैरे असं सगळं सांगत होतास, आणि आता हे काय सगळं? सांग मला. ज्यावेळेस मला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेस माझा बोका गायब झाला आणि मला असं वाटलं की माझा बोका जो आहे तो रम्या आणि वसुहत्याने फाडलेला आहे, तेव्हा पार्थ माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला सांगितलं की काळजी करू नको, तुझा बोका तुझ्याजवळ आहे. त्याचबरोबर त्या दिवशी म्हणजेच जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र काही लक्षात येते का तुझ्या काय झालेलं होतं? तुझ्यामुळे हे सगळं झाले. तूच मला सांगितलं जे माझं आहे ते कधीच हिरावून घेतलं जाणार नाही. मग कशाला विचार करतोय सांग बरं? मग तू काय एवढा विचार करतोय? असं म्हणत काव्या त्याला समजवत असते. त्याचबरोबर काव्याचं असं म्हणणं असतं की जीवा, तूच मला सांगितलेलं आहे जे आपलं आहे ते आपलं आहे. ते मॅनिफेस्ट करण्याने खरं तर खूप फायदा झालेला आहे आणि तू जर असा विचार केला तर कसं चालेल? कारण तूच जर या पद्धतीने बोलायला लागला तर हे कसं शक्य आहे? असं काव्या बोलत असते. आता माघार घ्यायची नाही, आपण ठरवले ना, आता लग्नानंतर होईलच प्रेम, मिशन लग्नानंतर होईल प्रेम, आपण आपलं प्रेम मिळवायचं आहे, मग अचानक का माघार घेतोस तू? असं म्हणत काव्या त्याला समजवत असते. तेव्हा मात्र पार्थ तिथे उभा असतो. पार्थ त्या दोघांकडे पाहत असतो. तेव्हा मात्र काव्या शांतपणे जीवाची समजूत घालत आहे आणि काव्या त्याला म्हणत असते की हे बघ, कसं आहे माहिती आहे का जीवा, काहीही झालं तरीही ही गोष्ट तू विसरू नकोस, कारण तुझ्या लक्षात येत नाही आहे. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत. आपण आपलं आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. जीवाचा हात तिने हातात घेतलेला असतो. जीवा रडत असतो. तेव्हा ती म्हणत असते काय, जीवा देशमुख रडतोय? शक्यच नाही आहे, कारण जीवा देशमुख एवढ्यात हार मानणारा नाही. पार्थला धक्का बसलेला असतो की हे सगळं मी काय पाहतोय, कारण काव्या त्याला थोपटवत आहे, त्याला शांत करत आहे, त्याचा हात हातात घेत आहे. खरं तर पार्थसाठी हा खूप मोठा धक्का असतो आणि पार्थ त्या दोघांकडे पाहत असतो. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की जीवा काळजी करू नकोस, कारण मला माहिती आहे एक ना एक दिवस नंदिनीताई स्वतःहून तुझ्याकडे येणार आहे आणि तुझं प्रेम तुला मिळणार आहे, त्यामुळं तू विचार नको करूस. असं म्हणत काव्याने जीवाचा हात हातात घेतलाय, त्याला समजून सांगत आहे, मॅनिफेस्ट कसं करायचं हे सांगत आहे. कारण काहीही झालं तरीही तुझं प्रेम हे तुला मिळणारच आहे हे ठणकावून ती सांगत असते, कारण तिला माहिती आहे की त्याचं प्रेम खरं आहे. जीवा म्हणतो की एवढं सगळं केलं आपण त्यांच्यासाठी, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नाही आहे. एवढं सगळं केलेलं आहे, त्यांना त्यांचाच इगो महत्त्वाचा आहे, त्यांना त्याच आठवणी येत असतात आणि आपण फक्त त्यांना समजून घेत राहायचं आहे, दुसरं काहीच नाही आहे. काव्या म्हणत असते पण एक गोष्ट लक्षात येते का जीवा, तुझ्यामुळे हे सगळं झालं. त्या दिवशी पत्रकारांना ठणकावून सांगितलं पार्थ देशमुखांनी की ती माझी बायको आहे आणि वाटेल ते प्रश्न बोललेले तुम्ही विचारलेले ऐकून घेणार नाही, असं त्यांनी मला ठणकावून सांगितलं तिथं पत्रकारांना. हे सगळं काव्या बोलून दाखवत असते. त्याचबरोबर काव्याला आठवत असतं आणि मग इकडे पार्थला सुद्धा या सगळ्या गोष्टी आठवत असतात.
काव्या किती शांतपणे हे सगळं घेते हे पारच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. काव्या जीवाची समजूत घालत आहे, कारण जीवा आत्ता तुटलेला आहे. नंदिनीने जराही विचार केलेला नाही आहे जीवाचा, कारण जीवाने एवढं सगळं तिच्यासाठी केलं, पण शेवटी नंदिनीने तिच्या बाबांवरती विश्वास ठेवला, पण तिला जीवावरती विश्वास ठेवावा वाटला नाही. या गोष्टीने खरं तर तो तुटलेला आहे. त्याला वाईट वाटत आहे, ते या गोष्टीसाठी वाटत आहे. हे सगळं अशा पद्धतीने सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे नंदिनी गॅलरीत उभी असते आणि मग गॅलरीतून ओढणी खाली पडलेली असते. कपडे घेऊन येत असते तेव्हा ती ओढणी खाली पडते. नंदिनी म्हणत असते की आता जीवा येतील. तिला आठवत असतं जेव्हा नंदिनीची ओढणी खाली पडायची तेव्हा जीवा यायचा आणि ती ओढणी घेऊन तो गाणं म्हणायचा आणि त्याला खूप छान वाटायचं. हा प्रसंग तिला आठवतो. त्यानंतर जेव्हा खिडकीत आलेला होता, नंदिनी खूप घाबरलेली होती. जीवाची तिला काळजी वाटत होती, कारण वरनं पडला तर काय करायचं अशी भीती वाटत होती, कारण त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं ते चुकीचं होतं असं तिला वाटत होतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीला आता जीवाची आठवण येऊ लागली. मग नंदिनी खाली जाते आणि मग नंदिनी विचार करते, ती ओढणी घेते आणि रडत असते, कारण आज तिच्यासोबत जीवा नसतो, कारण जीवा हा तिला सोडून गेलेला आहे. तिनं जीवाला थांबवलेलं नाही. इकडे जीवाचंही तेच म्हणणं आहे की मी एवढं निघत होतो, पण नंदिनी मला थांबवायला आली नाही, तिनं मला अडवलं नाही. एवढंच प्रेम आहे ना तिचं माझ्यावरती, मग का विश्वास नाही ठेवला? कारण प्रत्येक वेळेस अविश्वास गैरसमज एवढंच. सगळ्यांच्या समोर वेगळं बोलायचं आणि स्वतःच्या मनात वेगळं. जेव्हा दाखवायची वेळ येते तेव्हा नाही करायच्या ह्या गोष्टी, असं लक्षात आलेलं असतं. इकडे पार्थला काव्या आणि जीवाबद्दल जे कळलेलं आहे त्यामुळं तो धावत गाडी काढून नंदिनीकडे आलेला असतो. आता हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र पार्थ येतो. नंदिनीला वाटतं की जीवा आला, म्हणून नंदिनी धावतच जायला लागते. त्यासोबतच इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा पार्थ म्हणतो की काय झालं? नाही, काय झालं बोला नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, काही नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की मी आज पाहिलं काव्य आणि जीवाला एकत्र. मला खरंच खूप मोठा धक्का बसला, कारण आज घरामध्ये दोघांना मी एकत्र पाहिलं. तेव्हा तो पार्थ नंदिनीला सांगत असतो, आठवते तुम्हाला आपलं लग्न झालं तेव्हा आपण दोघं ना एकत्र असायचो. म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं आपल्या बाबतीत जे घडत होतं ते वेगळं होतं, हे मलाही माहिती आहे. आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी घडायच्या त्यामध्ये सगळं असं वेगळ्या पद्धतीने चाललेलं होतं. आणि त्याचबरोबर आपण मात्र खूप प्रयत्न करायचो. आपल्याला वाटायचं की आपण दोघंजण आपल्या जोडीदारांना समजून घेऊ शकेल, पण त्याचा काही उपयोग नाही झाला की आपण एकत्र यायचो आणि आपण बोलत राहायचो. तेव्हा नजीवा आणि त्याचबरोबर काव्या या दोघांनी कधीच नाही विचार केला ना आपल्याबद्दल चुकीचा, कारण त्या दोघांना कधीच नाही वाटलं की आपण चुकीचे आहोत. त्यांनी आपल्याला सगळ्यांनी एक सॉफ्ट कॉर्नर दिला होता. आपल्यालाही तेव्हा वाटायचं जर त्यांनी आपल्याला पाहिलं त्यांच्या मनात काय आलं तर. तेव्हा नंदिनी म्हणते, पण आज तुम्ही हे सगळं का सांगताय मला? तेव्हा पार्थ सांगत असतो की आज मी काव्या आणि जीवाला एकत्र पाहिलं, अगदी आपल्यासारखं मित्र म्हणून एकमेकांशी बोलताना. काव्याने जीवाला थापटवलं, त्याचबरोबर काव्याने जीवाचा हात हातात घेतला, पण दोघांमधली मैत्री स्पष्ट दिसत होती. खरंच त्या दोघांचं खरंच कौतुक केलं पाहिजे असं पार्थ बोलत असतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या सकाळी बोक्याला म्हणत असते, तुला मॉर्निंग किस पाहिजे असं म्हणत ती बोक्याला किस देत असते आणि त्याच वेळेस तिचा बोका खेचला जातो. ती बोक्याच्या मागे मागे जाते, समोर पार्थ असतो आणि पार्थला येऊन धडकते. म्हणजे जणू काय काव्या पार्थलाच किस देत आहे असं झालेलं असतं. इकडे नंदिनी खिडकी उघडून खिडकीतून खाली पाहत असते. तेव्हा तिथे शारदा येते आणि म्हणते, बंद कर ही सगळी नाटकं तुझी, कारण जे काय झालेलं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. कारण जेव्हा तिथं जीवा होता तेव्हा नाही वाटलं तुला. आता वाऱ्याची दिशा बदलली, आता सगळं बदललेलं आहे, आता काहीच उपयोग होणार नाही, एवढं लक्षात ठेव असं इकडे ती सांगत असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेला असतो. तेव्हा पार्थ त्याच्यासाठी बॉइल्ड एग घेऊन येतो आणि त्याला तो देत असतो. तेव्हा मात्र जीवा त्याच्याकडे पाहत राहतो. म्हणजे फायनली छोटे मियाँ बडे मियाँ एकत्र आलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.